जय शिवराय मंडळी. माझं नाव आहे दीपक मुळे आणि तुम्ही पाहतायत पायवा. अटक ते कटक गाथा मराठा साम्राज्याची खरं तर एक नवी सिरीज मी स्टार्ट करतोय. त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आजवर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास खूप साऱ्या कथा कादंबऱ्यांमधनं, पुस्तकांमधनं, त्याचबरोबर व्याख्यानामधनं ऐकला असेल आणि मूव्हीजमधनं पाहिलं असेल. पण एक्झॅक्ट त्या स्पॉटवरती जाऊन अनुभवलाय का? हो, एक्झॅक्ट त्या स्पॉटवरती जाऊन अनुभवलाय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मराठा साम्राज्याच्या लयापर्यंत, म्हणजे जिथपर्यंत मराठा साम्राज्य पसरलं होतं, आपण म्हणतो ना, अहम तंजावर तहम पेशावर अवघा मुलूक आपलाच. मग त्या अहम तंजावर तहम पेशावर किंवा अटक ते कटक, एक सोप्या भाषेमध्ये अटक ते कटक आपण आतापर्यंत तो अनुभव केलाय का? किंवा ते साम्राज्य पाहिलंय का? तर मी तेच दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून करणार आहे. 1000 एपिसोड्स युट्यूबवरती फुल सिरीजमध्ये असणार आहेत आणि त्याचबरोबर 3-3.5 वर्षाचा टाइम ड्युरेशन मी घेऊन चालतोय या सिरीजला बनवण्यासाठी. आणि ऑब्व्हियसली या सिरीजमध्ये खूप भन्नाट मजा येणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून महाराज कुठे कुठे गेले, शंभूराजे कुठे कुठे गेले, त्यांनी काय काय कीर्ती केली, कुठल्या जागेवरती कुणाला मारलंय किंवा कुणासोबत कुठलं युद्ध झालंय, या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक डेट वाईज डिटेल तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणून खूप मजा येणार आहे. आपलं साम्राज्य आपल्या जुळणी आपल्या जिवंतपणे पाहण्याचा हा एक अनोखा योग म्हणजे मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. या सिरीजमध्ये मला तुमची मदत हवी आहे. खरं तर या ऑब्व्हियसली इन्स्टावरती तुम्ही फॉलो कराल, युट्यूबवरती सबस्क्राईब देखील करून ठेवाल. कारण व्हिडिओ आपल्या साम्राज्याचे आहेत. आपली स्फूर्ती जी आहे ती यात दाखवण्याचा 100% प्रयत्न केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही अनुभवला असेल, एनसीईआरटी मध्ये खूप जागेवरती आपण नाही का मराठा साम्राज्याला वगळण्यात आलंय किंवा मराठा साम्राज्याचा मॅप जो होता, नकाशा जो होता, तो कुठेतरी कमी केलाय. आपण बघतोय कारण काय होतंय की आपलं साम्राज्य हे घडलंय, मागच्या पिढ्यांनी घडवलंय, पण खरं तर इथून पुढच्या पिढ्या आपल्याला दाखवू शकतील का? आपण पुस्तकातनं मराठा साम्राज्य खूप जागेवरती वाचलंय, म्हणजे खूप पुस्तकातनं आपल्याला मराठा साम्राज्य वाचायला मिळालंय, खूप व्याख्यानातनं पण ऐकायला मिळाले आणि मूव्हीज मधनं बघायला पण मिळाले. पण एक्झॅक्ट त्या लोकेशनवरती आपण जाऊ शकतोय का? हा एक प्रश्न होता. आणि त्याच प्रश्नाचं सोल्युशन मी तुमच्यासमोर आणतोय. जिथे जिथे मराठ्यांच्या घोड्याच्या टापा पडल्या, तिथे तिथे मी पुन्हा एकदा भगवा रमण्यासाठी जातोय आणि त्याचबरोबर तिथे विद्रोही रवून येणार आहे त्या मातीमध्ये. खरं तर विद्रोही म्हणजे मी आउट ऑफ द बॉक्स कॉन्टेंट तुम्हाला देणार नाही. मी इन इन द बॉक्स मधलाच कॉन्टेंट, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ना की महाराज मांडण्याच्या दोन पद्धती महाराष्ट्रामध्ये म्हणजे आहेत. आता त्यामध्ये खरं तर महाराज हे वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. जसं की दोन पद्धती जर म्हटल्या तर बहुजन हितसंवारक एक पद्धत आणि गोब्राह्मण प्रतिपालक. आता तुम्हाला शब्दावरनं तर समजून जाईल की मी कुठल्या दोन पद्धतीबद्दल बोलतोय. खरं तर महाराज आणि शिवचरित्र मांडण्याच्या ह्या दोन पद्धती महाराष्ट्रामध्ये प्रख्यात आहेत. पण मी या दोनही पद्धतीच्या मधली पद्धत खरं तर मी स्वतः डेव्हलप करतोय असं नाहीये. खूप साऱ्या म्हणजे इतिहासकारांनी ही पद्धत डेव्हलप केलेली आहे. त्याच पद्धतीनं मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कुठल्याच पद्धतीनं महाराजांना वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. मी आहे त्या पद्धतीनं महाराज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सह्याद्रीनं दाखवलेले महाराज तुमच्यासमोर या सिरीजमध्ये मांडण्याचा हा प्रयत्न असेल. अफलातून मजा येणारी काही डायलॉग रायटिंग ही तशीच म्हणजे तुफान केलेली आहे. हिंदी, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषेचं कॉम्बिनेशन तुम्हाला डायलॉग रायटिंगमध्ये पाहायला, ऐकायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि आजपर्यंत कधीही न एक्सप्लोर केलेलं मराठा साम्राज्य मी एक्सप्लोर करायचा हा प्रयत्न करतोय. भन्नाट मजा येणार आहे. आणि फक्त मी कॉन्टेंट बनवतोय या संदर्भात तुम्ही या सिरीजला पाहावं अशी माझी इच्छा नाहीये. खरं तर मी काय बनवतोय किंवा काय तुमच्यासमोर प्रस्तुत करतोय त्यासाठी मी एक म्हणजे डायलॉग रायटिंग मध्ये एक पॅसेज लिहिला आहे की घडलेल्या इतिहासाच्या राखेत हात घालून मी उरलेली जिवंत आग शोधण्याचा प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून करणार आहे. आणि खरंच ही सिरीज त्या लेवलवरती मी पोहोचू शकेल की नाही, खरं तर ही श्रींच्या चरणी प्रार्थना असेल की मला ज्या पद्धतीने मी सिरीज असं इमॅजिन करतो की या पद्धतीने ही सिरीज मी घेऊन चालणार आहे, त्या पद्धतीने खरंच ती गौरवान्वित सिरीज व्हावी. आणि ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि मदत मला जर राहिली तर नक्कीच आपण तिथपर्यंत घेऊन जाऊ या सिरीजला. आणि या माध्यमातून मला असं सांगायला तुम्हाला आवडेल की आपला इतिहास आपण आपल्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. नक्कीच 350 वर्षानंतर मी ही सिरीज बनवतोय. हो, मला माहिती आहे 350 वर्षानंतर मी ही सिरीज बनवतोय. पण 350 वर्षानंतर बनवत असताना देखील 350 वर्षापूर्वी घडलेल्या घटनांना आधारस्तंभ घेऊनच बनवतोय. म्हणून ही सिरीज खरंच खूप अफलातून असणार आहे. मी एवढं सांगतोय, एक्सप्रेस करतोय.
पण नक्की तुम्हाला बघायलाही आवडेल आणि मी नक्की तुम्हाला दाखवणार पण आहे ही सीरीज. तर नक्कीच तुम्ही या चॅनलला फॉलो करा. Instaवरती मला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल. एवढी एक विनंती तुमच्याकडनं करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य तुमच्यासमोर मांडतोय. पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न असेल. कदाचित या प्रयत्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यश येईल, अपयश येईल. हा भाग दुसरा आहे. पण म्हणजे नाही का आपण म्हणतो ना पॉइंट ऑफ व्ह्यू यश येईल, अपयश येईल. हा दुसरा पार्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तो इतिहास मांडण्याचा एक प्रयत्न करतोय. मला माहिती आहे पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल असं नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मांडतोय म्हणून यश येईल. एवढी एक नक्की संकल्पना मनामध्ये ठेवूनच हा प्रयत्न असेल. त्याबद्दल तुम्ही नक्कीच मला मदत कराल. धन्यवाद.